नमस्कार, जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर बातमी. नमस्कार, जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण भोकरदन शहरात आहे आणि तहसील कार्यालयामध्ये एक निवेदन दिलेलं आहे. सोयगाव देवी गट नंबर 121 मध्ये रस्ता मोकळा करण्यासाठी आणि या ठिकाणी सोयगाव ग्रामपंचायतने दुर्गा माता मागासवर्गीय वस्ती यामध्ये जो नाल्याने रस्ता टाकलेला आहे आणि त्या नाल्याची नोंद या खसरा पाहणी पत्रकामध्ये दिसून येते. आणि यापूर्वी आत्ता बालाजी पोपलवाड नायब तहसीलदार यांनी मौक्यावर जाऊन त्याचा पंचनामा केलेला आहे. आणि आता आपल्यासोबत त्या ठिकाणचे शेतकरी आहेत, ते दलित समाजाचे आहेत आणि त्यांचा रस्ता तो अडवलेला आहे आणि त्यांना तो रस्ता मोकळा करण्यासाठी त्यांनी आज पुन्हा एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राच्या अनुषंगाने आपण त्यांची आज एक प्रतिक्रिया घेणार आहे. धन्यवाद. नमस्कार, आपलं नाव? भीमराव विठ्ठल इंगळे, राहणार सोयगाव देवी. बरं, आपण जे पत्र दिलं, तुम्ही काय म्हणून पत्र दिलं तहसील कार्यालयामध्ये? तहसील रस्ता मोकळा करण्याबाबतचे पत्र दिलेले आहे. बरं, ग्रामपंचायतने आम्हाला सिमेंट रस्ता नाल्याने तयार करून दिलेला आहे. सन 1918मध्ये याचप्रमाणे समोर रस्ता मोकळा करण्याबाबत आम्ही अर्ज केलेला आहे. तसेच अर्जामध्ये आम्ही नमूद केलेलं आहे, शिवारातील गट नंबर 121मध्ये त्या नोंदीप्रमाणे आम्हाला रस्ता मोकळा देण्यात यावा. यापूर्वी नाल्याने नोंदीची खाचरा पाहणी पत्रक व चित्रीकरण फोटो आम्ही दिलेले आहेत. तसेच शाळकरी मुलांना जाण्या येण्याचा फार कसरत करणं चालू आहे. तरी आपण त्यांच्या 11/11/2025 रोजी मोक्यावर जाऊन अधिकारी नायब तहसीलदार साहेब कापडवाल यांनी पंचनामा करून खालीलप्रमाणे त्यांना केलेला आहे. त्याचप्रमाणे रस्ता मोकळा करून द्यावा नसता आम्ही त्याप्रमाणे 8 दिवसाच्या आत न दिल्यास आम्ही आपल्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत. करता याची दक्षता घ्यावी. त्यांची जी रस्त्याची प्रश्न आहे, ह्या रस्त्याच्या प्रश्नावरती त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आपण संबंधित विचारणार आहे. जो ग्रामपंचायतनं जो रस्ता टाकलेला आहे हा कोणत्या वर्षी टाकलेला आहे? 2018मध्ये रस्ता टाकलेला आहे. ग्रामपंचायतनं तो नाल्यानं करून दिलेला आहे. बरं, तो रस्ता कोणत्या वस्तीचा, म्हणजे काय नावानं आहे? दुर्गा माता मागासवर्गीय लोकवस्ती या नावाने आहे. बरं, तो रस्ता किती अंतराळला आहे, म्हणजे किती किलोमीटर किंवा असं काही आहे का लक्षात तुमच्या? नाही, तसं अर्धा झालेला आहे, अर्धा मध्येच सोडलेला होता त्यांनी. बरं, आता तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे की हा रस्ता मोकळा करून द्यावा आम्हाला. तो रस्ता नाल्याने टाकलेला आहे का? नाल्यानं पहिला टाकलेला आहे आणि समोर सुद्धा त्याने बंद केलेला आहे रस्ता टाकण्याचा. कोणी बंद केला? ग्रामपंचायत बंद केला? ग्रामपंचायतनं बंद केला तो टाकायचा. अच्छा, आता हे आपल्यासोबत आहे. तुमचं नाव काय म्हणलं? भीमराव विठ्ठल इंगळे. बरं, आता हे भीमराव विठ्ठल इंगळे हे आपल्यासोबत आहे आणि यांनी आपल्याला आता प्रतिक्रिया दिलेली आहे. 1982 पासून त्या नाल्यामध्ये नोंद आहे आणि त्या नाल्याच्या नोंदीप्रमाणे त्या ग्रामपंचायतनं तो रस्ता टाकलेला आहे आणि यांच्या म्हणण्याप्रमाणे त्याच नाल्याच्या रस्त्याने, म्हणजे सिमेंट रस्त्याने पुढं जालना रोडपर्यंत तो रस्ता मोकळा व्हायला पाहिजे, गाडी रस्ता, अशी त्यांची एक मागणी आहे. रितसर मागणी आहे, त्याच्यामध्ये दुमत नाही. यामध्ये बालाजी पोपलवाड नायब तहसीलदार त्यांनी तो पंचनामा केलेला आहे. तो अहवालही त्यांनी दाखल केलेला आहे. यापूर्वी त्यांनी चित्रीकरणसुद्धा त्या ठिकाणी दाखल केलं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांच्या त्या ठिकाणी हिअरिंगसुद्धा झालेली आहे. त्या हिअरिंगच्या हिशोबाने त्यांच्या पंचनामेसुद्धा झालेले आहेत. लवकरात लवकर यांना रस्ता मोकळा होईल ही आपण प्रयत्न करणार आहे. तहसीलदार साहेबाला सुद्धा आपण बोलणार आहे या विषयावरती. जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल, मुख्य संपादक प्रकाश सोटकर. धन्यवाद. पाहूया आपण पुढच्या भागात काय होतंय, ते रस्ता मोकळा होणार का. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.